दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी मॉड्यूल्सचा पर्दाफाश केलेला आहे। 5 संशयितांना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। यापैकी 3 नवीन अटकेत आहेत तर दोघांना यापूर्वी अटक झाली होती। मुख्य संशयित अशरफ दानिश भारतातून हे मॉड्यूल चालवत होता आणि पाकिस्तानातील हँडलर्सशी सोशल मीडियाद्वारे तो संपर्कात होता। त्याने तरुणांना भडकावलं, दहशतवादी कारवायांसाठी भरती केली। या गटांना सामाजिक द्वेष पसरवण्यासाठी ऑनलाईन गट सुद्धा चालवले। 4 ते 5 राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली आणि 8 संशयितांची याच्यात चौकशी झाल्यानंतर दिल्लीतून 2, मध्य प्रदेश, हैदराबाद आणि रांची इथून प्रत्येकी एकाला अटक झाली। दानिशकडून पिस्तूल, गोळ्या, रसायनं, स्फोटक बनवण्याचं साहित्य, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यातील 2 जण महाराष्ट्रातील आहेत। आफ्ताब अन्सारी आणि सुफियान अबू बकर अशी या दोघांची नाव आहेत। इसके साथ में जो दूसरा कैरेक्टर था वो था आफ्ताब अंसारी। ये मुंबई के पास में रहने वाला, थाने डिस्ट्रिक्ट का रहने वाला है। मीट का काम है इसका और इसकी टास्किंग थी टारगेटेड किलिंग्स की, जिसके लिए इसने कहीं से वेपन एक्वायर किए थे और वेपन एक्वायर करके जब ये वापस जाने वाला था दिल्ली से, तो उस टाइम पर इसको और इसके एसोसिएट सुफियान अबू बकर को अरेस्ट किया गया। मुंबई के जो रहने वाले हैं दिल्ली में निजामुद्दीन रेलवे स्टेशन के पास से अरेस्ट किए गए हैं और ये दोनों, जैसे मैंने आपसे पहले कहा कि ये इनकी वापसी का प्लान था। इन्होंने कहीं से वेपन्स एक्वायर किए थे, वेपन्स और कार्ट्रिजेस, पिस्टल्स और कार्ट्रिजेस एक्वायर किए थे और वो लेके ये वापस जाने वाले थे। तो इन द प्रोसेस ये वहाँ से पकड़े गए और जो झारखंड वाला है वो अभी रॉ मटेरियल एक्वायर करके उसको रिफाइन कर रहा था। ये बैकग्राउंड मिक्स बैकग्राउंड है। कुछ लोग इसमें कम पढ़े लिखे हैं, जैसे मुंबई के दोनों हैं जो बहुत कम पढ़े लिखे हैं। एक 10वीं पास है आफ्ताब और जो दूसरा है अबू बकर जो है वो मुश्किल से 5वीं पास भी नहीं है। लेकिन जो दानिश है ये पढ़ा लिखा है, क्या पढ़ाई ग्रेजुएशन किया हुआ है। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। निकेश, आता या सगळ्या प्रकरणामध्ये ठाणे कनेक्शन समोर आलेलं आहे, कारण आफ्ताब अन्सारी नावाचा जो आरोपी पकडला गेलेला आहे त्याचं हे ठाणे कनेक्शन समोर आलंय। काय नेमके आणखी तपशील आहेत याबाबत? दिल्ली पोलीस आणि एटीएसने केलेल्या दहशतवादी कारवाईमध्ये ठाण्यातले 2 तरुण जे आहेत ते या संदर्भामध्ये पोलिसांनी त्या दोघांना अटक केलेली आहे। त्यातला जो आफ्ताब अन्सारी जो आहे तो त्याला जे आहे ते याला टार्गेट किलिंगचं आणि शस्त्र बाळगण्याचं काम जे आहे ते दिलेलं होतं। ज्यावेळेला याला पोलिसांनी अटक केली त्यावेळेला त्याच्याकडनं शस्त्र देखील भेटलेले आहेत। तर त्याचाच दुसरा जो सहकारी आहे सुफियान अबू आफ्ताब अन्सारीचा जो साथीदार आहे त्याला देखील शस्त्रांसह जे आहे ते दिल्ली पोलिसांनी आणि एटीएसने जे आहे ते अटक केलेली आहे। हे दोन्ही तरुण जे आहेत ते आफ्ताब जो आहे तो 10वी शिकलेला आहे, तर दुसरा जो दहशतवादी आहे तो 5वी देखील शिकलेला नाही आहे। 5वी नापास असल्याचं माहिती जी आहे ती दिल्ली पोलिसांनी दिलेली आहे। हे तरुण देखील या सर्व दहशतवादी संघटनेशी निगडीत होते। ज्या काही दहशतवादी कारवाया पाकिस्तानशी संबंधित होत्या या सर्व कारवायांमध्ये हे दोघं देखील सामील असल्याचं पाहायला मिळालं आहे। आता हे अगदी, आणि त्याच्यामुळे आता या चौकशी दरम्यान पुढे नेमकं काय घडतं हे पाहणे महत्त्वाचं आहे। पुढचे तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। सध्या धन्यवाद माहितीसाठी।